नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग TET परीक्षा 2024साठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. विद्यार्थी प्रिय असं पुस्तक शशिकांत अन्नदाते सरांच्या पुस्तकातून आपण घेत आहोत. वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तकामध्ये प्रश्न तुम्हाला 5000 प्लस आहेत. इथं आपण काही डेमो क्वेश्चन्स घेत आहोत. तर पुस्तक तुम्ही आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन वेबसाईटवरून मागवू शकता. केसागर पब्लिकेशनचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुमच्या सिटीमध्ये प्रमुख पुस्तक विक्रेते असतील तर त्यांच्याकडेही पुस्तकं मिळून जातील. ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. शिवाय तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर या पुस्तकातून आपण घेत आहोत क्वेश्चन्स. हा आहे आपला चौथा सेट. आधी 4 सेट आपण कंप्लीट केलेले आहेत. कंटिन्यू करूया. आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. क्वेश्चन अतिशय दर्जेदार आहेत. असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये पण दिसतील. अकारिक मूल्यमापन क्वेश्चन घेतलेला आहे आपण, बरोबर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांच्या उणीवांमागील कारणे शोधून केल्या जाणाऱ्या अध्यापनाला काय म्हणतात. आजच्या सेशनमधून पहिला क्वेश्चन, विद्यार्थ्यांच्या उणीवा ज्या आहेत ना, त्या उणीवा त्यांच्या पाठीमागची कारणं शोधून जे अध्यापन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं. उद्दिष्टात्मक अध्यापन, नैदानिक अध्यापन, उपचारात्मक अध्यापन आणि विकासात्मक अध्यापन. चांगला क्वेश्चन आहे. 418 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे? 418 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, ओके. चला, काय म्हटलंय तर उणीवा म्हटलंय, बरोबर आहे. काहीतरी कमतरता आहे, उणीवा आहे. ओके, तर उणीवांमागील कारणं शोधून अध्यापन करायचं आहे. उद्दिष्टात्मक तर नसेल, बरोबर. निदान नाही करायचं, त्याच्यावरती कारणं शोधायची आणि मग अध्यापन करायचं, म्हणजे उपचारात्मक अध्यापन. लक्षात आलं? क्लिअर. तर उणीवा शोधायचे, उणीवांच्या पाठीमागं काय कारण आहेत ती शोधायची आणि अध्यापन करायचं, म्हणजे उपचारात्मक अध्यापन. असंच तुम्हाला उद्दिष्टात्मक अध्यापनावरती पण क्वेश्चन येऊ शकतो, नैदानिक अध्यापनावरती पण येऊ शकतो. थेरीचे सेशन आपण वेगळे कंडक्ट करतोय, इथं फक्त आपण क्वेश्चन घेतोय. तर याच्यामध्ये तुम्हाला उद्दिष्टात्मक अध्यापन म्हणजे काय, नैदानिक अध्यापन म्हणजे काय, विकासात्मक म्हणजे काय, हे सगळी थेरी तुम्हाला आपल्या अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. क्वेश्चन नंबर 2 आजच्या सेशनमधून, मूल्यमापनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. जरी सेशन इथं तुम्ही लाईव्ह बघत नसाल तरीसुद्धा तुम्ही जेव्हा रेकॉर्डिंग बघता तेव्हा तुम्ही उत्तरं देऊ शकता. पहिलं सेंटेन्स आहे, शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे कळतं. बरोबर आहे, कळतं की नाही, मूल्यमापनामुळं कळतं. ओके. अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा देता येते. बरोबर आहे. मूल्यमापनावरून लक्षात येतं की कोणता अध्ययनार्थी अध्ययनामध्ये मागं आहे, मग त्याच्यामुळे काय करता येतं, प्रेरणा देता येते. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बघा, विद्या क्षमतानुसार अध्यापन अनुभवांचं नियोजन शिक्षकांना करता येतं. ओके. आणि चौथं सेंटेन्स आहे, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेची भावना. असं असतं का? मूल्यमापनाचं हे वैशिष्ट्य आहे? नाही, लक्षात घ्या. तर वरती जे 3 दिलेले आहेत ती 3 मूल्यमापनाची वैशिष्ट्ये आहेत की बाबा शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली, जे विद्यार्थी अध्ययनामध्ये मागे आहेत तर त्यांना प्रेरणा देता येते, बरोबर. आणि विद्याक्षमतानुसार शिक्षकांना अध्यापनाचं नियोजन करता येतं. ही सगळी काय आहेत? ही सगळी मूल्यमापनाची वैशिष्ट्य आहेत. ओके. पण आपल्याला जे नाही ते विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणात मूल्यमापनाची गरज खालीलपैकी कोणत्या कारणासाठी नाही. बघा काय म्हटलंय, शिक्षणामध्ये मूल्यमापनाची गरज कोणत्या कारणासाठी नाही. ठीक आहे. पहिलं विधान आहे, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये असणाऱ्या उणीवा दूर करण्यासाठी सुधारणा करता येतात. ठीक आहे, ओके. अध्ययन उद्दिष्टानुसार दिलेली अध्ययन अनुभूती योग्य होती की नव्हती ते शिक्षकांना समजतं. मूल्यमापनाशी रिलेटेड क्वेश्चन आहे.
पण कोणत्या कारणासाठी गरज नाही असं म्हटलंय. विद्यार्थ्यांमधील त्रुटींवर योग्य मार्गदर्शन करता येतं मूल्यमापनामुळे करता येतं का, किंवा मूल्यमापनाची गरज याच्यासाठी आहे का. परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करता येते. सोपा क्वेश्चन आहे की नाही. मूल्यमापन आपण कशासाठी करतो, बरोबर आहे. मूल्यमापन आपण याच्यासाठी करतो की अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम याच्यामध्ये उणिवा ज्या आहेत त्या दूर करायच्या, बरोबर. हे कशामुळे होतं, मूल्यमापनामुळे पॉसिबल होतं, आपल्याला हे करता येतं. किंवा अध्ययन उद्दिष्टानुरूप दिलेली जी आहेत ती अध्ययन अनुभूती योग्य होते का नाही हे आपल्याला कशावरून कळतं, मूल्यमापनावरून कळतं. ओके. पण मूल्यमापनाचा उपयोग आपण विद्यार्थ्यांवर कडक कारवाईसाठी करतो का, नाही करत. मग आपल्याला इथं जे नाही ते विचारले, क्वेश्चन खूप छान फ्रेम केलेत बघा. जे नाही ते तुम्हाला विचारलेलं आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यमापनाच्या वस्तुनिष्ठ साधनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. मूल्यमापनाची जी वस्तुनिष्ठ साधने आहेत त्या वस्तुनिष्ठ साधनाचं कोणतं वैशिष्ट्य नाही म्हटलंय. बरेच क्वेश्चन तुम्हाला निगेटिव्ह विचारलेत, आपल्याला पॉझिटिव्ह उत्तरं द्यायची सवय असते, तर तिथं सिली मिस्टेक होतात. निश्चित स्वरूपाचे उत्तर असते, प्रश्न तपासणे सोपे असते, विश्वसनीयता अधिक असते, व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव गुणांवर होतो. वस्तुनिष्ठ साधन म्हटले मग व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव होईल का हो. सिंपल क्वेश्चन आहे, होईल का. चला विचार करून उत्तर द्या, म्हणजे उत्तर आपल्याला इथं येते. बघा, मूल्यमापनाच्या वस्तुनिष्ठ साधनाचं तुम्हाला काय विचारलेलं आहे, इथं वैशिष्ट्य विचारले. ठीक आहे. चारशे 21 नंबरचा क्वेश्चन बघा. वस्तुनिष्ठ साधनाचं वैशिष्ट्य हे असतं की निश्चित स्वरूपाचं फिक्स असतं. एखादा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे तुमच्या समोरच आहे, बरोबर, त्याचा आन्सर फिक्स आहे, बरोबर. प्रश्न तपासणं कसं असतं, सोपं असतं, विश्वसनीयता अधिक असते. म्हणजे इथं व्यक्तिनिष्ठतेचा प्रभाव गुणांवरती होतो का, होत नाही. जसं आपण लेंदी आन्सर्स देतो, बरोबर, संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा, 150 शब्दामध्ये उत्तर लिहा, 250 शब्दामध्ये लिहा, तर इथं होऊ शकतो पण इथं नाही होत. नेक्स्ट बघा, उत्तरपत्रिका तपासणीतील व्यक्तिनिष्ठता कोणत्या मार्गाने दूर करता येते. उत्तरपत्रिका तपासणीमध्ये जी व्यक्तिनिष्ठता निर्माण होते, बरोबर, तर ती कोणत्या मार्गाने दूर करता येते. पहिलं विधान आहे परीक्षकांचे गुणदानासंबंधी उद्बोधन करणं. 2 परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणं असं असतं का, नाही, बरोबर. इलिमिनेट करत चला, पर्याय इलिमिनेट करा. ओके. अध्यापन करणाऱ्यानेच प्रश्नपत्रिका काढणे आणि विद्यार्थ्याच्या शाळेची गोपनीयता परीक्षेत ठेवणे. काय येईल उत्तर बघा, 422 नंबरचा क्वेश्चन. ओके. कोणत्या मार्गाने दूर करू शकता, व्यक्तिनिष्ठता दूर करायची. चांगला क्वेश्चन आहे, आपल्याला इथं उत्तर चुकू शकतात. हे गोपनीयता तर पाहिजे, बरोबर, गोपनीयता पाहिजे म्हणजे हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. ओके. गुणदानासंबंधी उद्बोधन पण केलं पाहिजे, म्हणजे इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. 2 परीक्षकांकडून हे पण करू शकतो, 2 परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणं, बरोबर. आता तिसरं जे विधान आहे ना, की ज्यांनी अध्यापन केलंय त्यांनीच प्रश्नपत्रिका काढणे, बरोबर आहे ना. ज्या विषयाचं अध्यापन तो शिक्षक करतोय त्या विषयाचा पेपर त्याच शिक्षकांनी काढला पाहिजे, म्हणजे व्यक्तिनिष्ठता दूर होऊ शकते. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 1, 2, 3 आणि 4. उत्तरं समजून घेण्याचा प्रयत्न करा, कन्फ्युजन होतं, उत्तरं चुकीची वाटतात, चुकीची उत्तरं बरोबर पण वाटू शकतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सारिका घरी फारशी बोलत नाही पण ती शाळेत भरपूर बोलते, तर सारिकाची ही कृती काय दर्शवते. क्वेश्चन तुम्हाला विद्यार्थ्याच्या वागण्याबद्दल विचारलेला आहे, वर्तन. तर सारिका घरी फारशी बोलत नाही पण शाळेत भरपूर बोलते, तर सारिकाची ही जी कृती आहे ही कृती काय दर्शवते. शाळेत विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली जाते, शिक्षक शाळेत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात, सारिकाला आपल्या घरचं वातावरण आवडत नाही आणि सारिकाच्या विचारांना शाळेत दाद मिळते. काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल. ठीक आहे.
असं नाही की बाबा विद्यार्थ्यांना शाळेत बोलण्याची संधी दिली जाते म्हणून न बोलणारा पण विद्यार्थी बोलेल, असं नाहीये. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. बरोबर, शिक्षक शाळेत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतात बरोबर आहे, पण ही जी कृती आहे ना, ही कृती याचा आन्सर नाहीये. सारिकाला आपल्या घरचं हे पण नाहीये. बघा, माणूस कुठं बोलतो? ठीक आहे, जिथं आपल्या विचारांना दाद मिळते. लक्षात आलं? तर सारिकाच्या विचारांना शाळेत दाद मिळते म्हणून ती शाळेत बोलते. लक्षात आलं? कन्फ्यूज करणारे आन्सर असतात. चारही उत्तर आपल्याला बरोबर वाटतात, पण योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे की तिच्या विचाराला तिथं दाद मिळते. लक्षात आलं? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो जर शिक्षकांनी अधिकाधिक तंत्रज्ञान साधनांचा वापर केला, शिक्षकांना उत्तम व्याख्यानाद्वारे विषयवस्तूचं स्पष्टीकरण केल्यास, वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यांमध्ये आंतरक्रिया घडवून आणल्यास आणि विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा घेतल्यास. विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो. कधी बनू शकतो असं विचारलेलं आहे. काय येईल उत्तर बघा. बघा, अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर विद्यार्थी समृद्ध बनू शकेल असं नाहीये. बरोबर, असं आहे का? नाही. नियमित परीक्षा घेतल्या तरी पण नाही. कधी समृद्ध बनू शकतो? समृद्ध कधी बनू शकतो? अध्ययनानं समृद्ध. उत्तम व्याख्यानाद्वारे असं नाहीये. व्याख्यान ऐकून सोडून पण देऊ शकतो विद्यार्थी, जर त्या विद्यार्थ्याने वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून, बरोबर, आंतरक्रिया जर घडवून आणली तर आपण म्हणू शकतो की विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध झालेला आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर इथं आपण असं म्हणू शकतो. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 5व्या वर्गात शिकणाऱ्या दृष्टीबाधित रोहित बरोबर शिक्षकांचं वर्तन कसं असावं? 5व्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी आहे रोहित नावाचा. तो कसा आहे? तो दृष्टीबाधित आहे. लक्षात आलं? दृष्टीबाधित आहे. पहिलं सेंटेन्स आहे रोहितला विशेष शाळेत शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करणं. सेकंड आहे रोहितला मागील बाकावर बसवावे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचा त्याला त्रास होणार नाही. येईल का? नाही येणार. जे नाही येणार ते तिथंच इलिमिनेट करून टाका. रोहितला पुढच्या बाकावर बसून त्याच्याशी सामान्य विद्यार्थ्यांसारखे वर्तन ठेवावे, पण त्याच्यासाठी श्राव्य साधने, ब्रेल लिपीतील साधने उपलब्ध करून देणे असू शकतं. रोहित बरोबर विशेष व्यवहार करावा जेणेकरून त्याला आपला सन्मान वाटेल. काय उत्तर बघा. बघा, विशेष सन्मान वगैरे विद्यार्थ्यांचा नाही करायचा, इतर विद्यार्थ्यांना वाईट वाटू शकतं. बरोबर, गरज काय आहे? तो दृष्टीबाधित आहे. बरोबर, तो दृष्टीबाधित आहे. ओके, मग इथं काय केलं पाहिजे? पुढच्या बाकावर बसवलं पाहिजे, सामान्य विद्यार्थ्यांसारखं वर्तन केलं पाहिजे, ब्रेल लिपीतील साधनं पण उपलब्ध करून दिली पाहिजे. लक्षात आलं? हे अतिशय योग्य असं उत्तर या क्वेश्चनचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांना. बघा, आता इथं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर पूर्ण कुमार अवस्था आपण एक्सप्लेन करू शकतो, पण ते सगळं थेरीमध्ये तुम्हाला मिळणारच आहे. आता इथं महत्त्वाचं काय आहे की फटाफट क्वेश्चन रिवाइज करणं. तर कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाची गरज असते. कारण तुम्हाला विचारलंय कुमार अवस्थेमधल्या विद्यार्थ्याला लैंगिक शिक्षणाची का गरज असते. पहिलं विधान आहे विद्यार्थ्यामध्ये लिंग भावनेविषयी उत्सुकता असते. सेकंड आहे विद्यार्थ्याला प्रौढपणी प्रयोगात्मक करावे लागते. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यामध्ये लैंगिक विषयाची निरोगी अभिवृत्ती निर्माण करावी लागते आणि विद्यार्थ्यांनी लैंगिक कृती टाळणे आवश्यक असते. आता चौथं विधान तर तुम्ही डोळे झाकून इलिमिनेट करू शकता. बरोबर, हे विधान आपण इलिमिनेट करू शकतो. ओके, उत्सुकता असते असं नाहीये. प्रजोत्पादन करावे लागते म्हणून लैंगिक शिक्षण द्यायचंय का? नाही. लक्षात घ्या. बरोबर आहे. तर इथं स्पेशली कुमार अवस्थेमध्ये का गरज आहे पुढचं नाही विचारलं आपल्याला.
विद्यार्थ्यामध्ये लैंगिक विषयाची कशी अभिवृत्ती पाहिजे, निरोगी पाहिजे आणि ही निर्माण करायची. ही कशातून निर्माण होईल, लैंगिक शिक्षणामधून निर्माण होईल. म्हणून इथं लैंगिक शिक्षणाची गरज असते. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, 7व्या वर्गात शिकणारी राधिका चित्र छान काढते. ठीक आहे, 7व्या वर्गात शिकणारी राधिका चित्र छान काढते, पण ती अक्षर लेखन अचूकपणे करू शकत नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे? मतिमंदता, दृष्टिबाधितता, अध्ययन अक्षमता, व्यक्तिमत्व विकृती. 95 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, ओके. बघा, मतिमंद असेल तर तिने चित्र काढली नसती, दृष्टिबाधित असेल तरी पण काढली नसती. अध्ययन अक्षमता आहे, बरोबर. चित्र काढते पण अक्षर लेखन नाही करत. चित्र काढू शकते पण अक्षर लेखन नाही करत, बरोबर. काय येईल? अध्ययन अक्षमता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 96 नंबरचा क्वेश्चन भला मोठा लेंदी आहे. एक शिक्षक लोकशाही मूल्यांना अनुसरून वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोठेही बसण्याची संधी देतात. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी परस्पर सहकार्याने शिक्षण घेण्यात आनंद मानतात. पण शिक्षकाची ही कृती एका पालकाला नाही आवडत. त्या पालकाने आपली समस्या सोडवण्याचा मार्ग कोणता? ओके, मुख्याध्यापकांकडे तक्रार केली पाहिजे. पालकाने आपल्या मुलाला शाळेतून काढून घ्यावे. पालकाने शिक्षकांच्या कृतीवर विश्वास ठेवून आपल्या समस्येची त्यांच्याबरोबर चर्चा करावी. जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. सोपा क्वेश्चन आहे. काय केलं पाहिजे की बाबा ही कृती जी आहे त्याच्याबद्दल चर्चा करावी आणि समजून घ्यावं की याच्यामधून काय बेनिफिट होतो विद्यार्थ्यांना. क्लिअर, समजलं? चल नेक्स्ट बघा, खालीलपैकी अवधानाचं वैशिष्ट्य कोणते नाही? खालीलपैकी अवधानाचे वैशिष्ट्य कोणते नाही? अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया आहे. अवधान सारख्याच प्रमाणात दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही. अवधानामुळे आकलन घडून येते. एकाच वेळी अनेक गोष्टीमध्ये अवधान गुंतवता येतं. तुम्हाला अवधानाचं वैशिष्ट्य नसलेलं विचारलंय. 3 आहेत, 1 नाही, बरोबर. 3 आहेत, 1 नाही. काय येईल? अवधान निवडपूर्व. आता इथं मी तुम्हाला अवधान म्हणजे काय, अवधानाची डेफिनेशन ही सांगायची काहीच गरज नाही, कारण ऑलरेडी सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असतं. सगळे विद्यार्थी थेरी पण वाचतात. विद्यार्थ्यांना गरज आहे की क्वेश्चन कसे येतात, काय फॉर्मॅट असतो क्वेश्चनचा, बरोबर. नेक्स्ट बघा, अवधान सारख्याच प्रमाणात दीर्घकाळ टिकवून ठेवता येत नाही. अवधानामुळे आकलन घडून येतं, हे चुकीचं आहे. ठीक आहे, हे अवधानाचं वैशिष्ट्य नाही. 97 नंबरचा क्वेश्चन, हे अवधानाचं वैशिष्ट्य नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याला त्याच्यात असणाऱ्या अध्ययनविषयक समस्या जाणू नयेत म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे? महागडे शैक्षणिक साहित्य वापरावे, कथन पद्धतीच्या आधारे शिकवणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन समस्येनुरूप अध्यापन करून त्यांना अध्यापन सहभागितेस प्रोत्साहन देणं आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला वाटेल तसं. हे चुकीचं आहे. महागडे टीचिंग एड्स वापरले म्हणून अध्ययनविषयक समस्या सुटतील असं नसतं, लक्षात घ्या. कथन पद्धतीने सगळ्या समस्या सुटतील असं पण नाही. मग इथं काय केलं पाहिजे? अध्ययन समस्येनुरूप अध्यापन करावं. त्यांची काय समस्या आहे अध्ययनाची त्याच्यानुसार अध्यापन करायचं आणि विद्यार्थ्यांना अध्यापन प्रक्रियेमध्ये काय करायचं, सहभागी पण करून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. टीचिंग एड्सचा डेफिनेटली उपयोगी होतो. प्रभावी अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग होतो, पण याचा अर्थ असा नाही आहे की महागडं शैक्षणिक साहित्य वापरलं म्हणून XYZ विद्यार्थ्याचा अध्ययनविषयक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने श्रेणीबद्ध ज्ञानरचनेला महत्त्व दिलं आहे? कोणत्या मानसशास्त्रज्ञाने श्रेणीबद्ध ज्ञानरचनेला महत्त्व दिलंय? पहिला ऑप्शन आहे जेरॉम ब्रुनर, दुसरा आहे डेव्हिड असुबेल, तिसरा आहे टॉलमन आणि चौथा आहे क्लार्क हल. ओके, चला काय येईल उत्तर बघा. 99 नंबरचा क्वेश्चन, श्रेणीबद्ध ज्ञानरचनेला महत्त्व दिलेलं आहे जेरॉम ब्रुनर यांनी.
लक्षात ठेवा. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा श्रेणीबद्ध ज्ञानरचना म्हणजे काय. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा श्रेणीबद्ध ज्ञानरचना म्हणजे काय. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्ञानरचनावाद म्हणजे काय. ज्ञानरचनावाद म्हणजे काय. समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. तार्किक विचार प्रक्रियांच्या आधारे संकल्पनेचे विविध पैलू समजावून घेणं म्हणजे ज्ञानरचनावाद. पूर्वानुभव आणि नवीन माहितीच्या आधारे संकल्पनांची रचना करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. तर्क, अनुमान, कल्पना, सर्जनशीलता या मानसिक प्रक्रियांच्या आधारे अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. स्मरणावर भर देणारे अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. ओके. आणि चौथा ऑप्शन आहे संकल्पना. इथं संकल्पना आहे. ठीक आहे. संकल्पनांचे पाठांतर करून अध्ययन करणं. चांगला क्वेश्चन आहे आणि इथून खूप सारे पॉइंट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. ओके. खूप सारे पॉइंट्स मिळतील. चला ज्ञानरचनावादावरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन सॉल्व्ह होणार. ओके. बघा समस्या सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. ओके. एक तर आपल्याला पाहिजे म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. तार्किक विचार प्रक्रियांच्या आधारे संकल्पनांचे विविध पैलू समजून घेणं म्हणजे ज्ञानरचनावाद. पूर्वानुभव आणि नवीन माहितीच्या आधारे संकल्पनांची रचना म्हणजे ज्ञानरचनावाद. तर्क, अनुमान, कल्पना, सर्जनशीलता या मानसिक प्रक्रियांच्या आधारे अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. उत्तर आहे आपलं 1, 2, 3, 4. स्मरणावर आधारित अध्ययन करणं, पाठांतर करणं हे ज्ञानरचनावादामध्ये येत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याला IMP करा. हे सगळं थेरॉटिकल कंटेंट अन्नदाते सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. खूप छान पुस्तक आहे. कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रिपरेशन तुम्ही याच्यामधून करू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्ञानरचनावादी अध्ययनाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही. इथं तुम्हाला ज्ञानरचनावादी अध्ययनाची वैशिष्ट्य दिलेत. जे नाही ते विचारले. समस्या समजावून घेऊन ती अर्थपूर्णरित्या सोडवली जाते. बरोबर आहे ना. आत्ता आपण अभ्यासलं ना ज्ञानरचनावाद म्हणजे काय, अभ्यासलं की नाही. हां मग हे आहे बरोबर. सामाजिक आंतरक्रियातून अध्ययन घडवणं हेही आहे बरोबर. इथे काय म्हटलंय बघा, पूर्वज्ञानाने प्राप्त संकल्पना न बदलता हे चुकीचं आहे. जाणीवपूर्वक संकल्पना जागणे, त्याची पुनर्रचना करणे या दृष्टीनं अध्ययन करणं म्हणजे ज्ञानरचनावाद. बघा ज्ञानरचनावादाची संकल्पना समजून घ्या. सेंटेन्स कसेही फॉर्म केले तरी पण तुम्हाला तिथं उत्तरं आली पाहिजे. लक्षात आलं. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती ज्ञानरचनावादी अध्यापनाची तत्व आहेत. जसं वैशिष्ट्य आहेत तशी अध्यापनाची तत्व सुद्धा आहेत. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे शिक्षक विद्यार्थ्यात वैचारिक देवाणघेवाण. दुसरा आहे अधिकृत व वास्तव वातावरणात अध्ययन. तिसरा आहे अध्ययनार्थ्याच्या पूर्वज्ञान आणि क्षमतांचा विचार. चौथा आहे अध्ययनार्थ्यावर दडपण आणि भीतीचा प्रभाव. फक्त वर्गातूनच शिक्षण. बालकाच्या बहुउद्देश विचार प्रक्रियेचा विकास. अध्यापन आशयाची वैविध्यपूर्ण मांडणी. इतके क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला जर मिळाले तर खूप चांगली तयारी होऊन जाते. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. हा ज्ञानरचनावादी अध्यापनाची तत्व आपल्याला विचारलेत. बघा पहिलं तत्व तर असणारच आहे डेफिनेटली. दुसरं पण असणार आहे. तिसरं बघा क्षमतांचा विचार पण असणार आहे. चौथा असेल का, चौथा असेल दडपण आणि भीती नाही. म्हणजे तुमचा हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. बरोबर. इलिमिनेट करायचं, पुढचं सगळं वाचायचा आपला त्रास कमी होऊन जातो. फक्त वर्गातून शिक्षण नाही, अध्यापनात आशयाची वैविध्यपूर्ण मांडणी. हां सॉरी हे येईल. फक्त चौथं इलिमिनेट करा. फक्त चौथं इलिमिनेट करा. पुढचं बघा त्याच्यानंतर 5 पण इलिमिनेट करा. 6 आहे बहुउद्देश विचार प्रक्रियेचा विकास आणि अध्यापन आशयाची वैविध्यपूर्ण मांडणी. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती आता ज्ञानरचनावादी तत्व आपण बघितली बरोबर.
आता तत्व बघितली, तुम्हाला अध्यापन पद्धती विचारले की कोणत्या अध्यापन पद्धती ज्ञान रचनावादी तत्वांना अनुसरून नाहीत. पहिलं आहे व्याख्यान पद्धती, दुसरा आहे प्रकल्प पद्धती, तिसरा आहे समस्या निराकरण पद्धती, चौथा आहे बुद्धिमंथन पद्धती, पाचवा आहे चर्चा पद्धती, सहावा आहे कथन पद्धती. अध्यापनाच्या या सगळ्या पद्धती आपल्याला शिकाव्या लागतात. आजचं सेशन बघणारे जेवढे पण विद्यार्थी असतील, तुम्हाला जर थेरीचे सेशन हवे असतील, प्रामाणिकपणे ज्यांना थेरीचे सेशन हवेत, ज्यांनी कुठेही क्लास केलेले नाहीयेत, अशा विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगा. मेजॉरिटी विद्यार्थी असतील तर आपण डेफिनेटली थेरीचे पण सेशन इथं घेऊया. जास्तीत जास्त पुस्तक मागवण्याचा प्रयत्न करा. पुस्तकामधून क्वेश्चनची प्रॅक्टिस खूप चांगली होऊन जाते. ठीक आहे, ओके. चला, 389 नंबरचा क्वेश्चन. एवढे क्वेश्चन आहेत पुस्तकामध्ये, खूप सारे क्वेश्चन आहेत. अनुसरून नाही, व्याख्यान पद्धती आहे का याला अनुसरून नाही, बरोबर. हा ऑप्शन गेला तुमचा, हा ऑप्शन गेला. एक तुम्हाला पाहिजे. प्रकल्प पद्धती आहे, समस्या निराकरण तर ऑब्विसली असणारच आहे. कथन पद्धती नाही, हे आपण पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की नाही. कथन पद्धती पण नाही, म्हणजे फक्त 1 आणि 6. खूप क्वालिटी क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, खूप जास्त क्वालिटी क्वेश्चन आहे हा. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारचे क्वालिटी क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथं, शालेय विविध उपक्रमांचा हेतू खालीलपैकी कोणता नसतो. बघा क्वेश्चन काय विचारलाय, क्वेश्चन वाचून घ्या. शालेय विविध उपक्रमांचा हेतू कोणता नसतो असं म्हटलंय. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लावणे. ओके, असतो आणि नसतो काय विचारलंय ते तुम्ही चेक करा. विद्यार्थ्याचा अध्ययनातील कृतीशील सहभाग वाढविणे, शिक्षकांवर येणारा अध्यापनाचा अतिरिक्त भार कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करणे. काय येईल उत्तर बघा. काय म्हटलंय आपल्याला, विविध उपक्रम जे राबवले जातात शाळेमध्ये त्याचा हेतू कोणता नसतो असं म्हटलेलं आहे. 407 नंबरचा क्वेश्चन. बघा, विद्यार्थ्यांना अध्ययनाची सवय लावण्यासाठी असे उपक्रम राबवले जातात, बरोबर. कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांचा वाढला पाहिजे. अध्यापनावर येणारा भार कमी करण्यासाठी हे उपक्रम राबवले जात नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, स्वावलंबन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा शालेय विविध उपक्रम राबवले जातात. तुम्हाला जसं इथं नसतो विचारले तसंच काय हेतू असतो असाही क्वेश्चन बनू शकतो, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शालेय स्तरावर विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा हेतू खालीलपैकी कोणता असतो. बघा, शालेय स्तरावरती विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा जो हेतू आहे तो कोणता असतो. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा शाळेबाहेरील जीवनाशी संबंध जोडणे, बरोबर. शाळेबाहेर जीवनाशी इथं संबंध करा, मिस झालाय शब्द, संबंध जोडणे. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची सवय लावणे. ओके, विद्यार्थ्यातील उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास करणे आणि आंतरव्यक्तिगत कौशल्य जे आहे ते वाढविणे. ठीक आहे, काय हेतू असतो हे विचारले. चांगला क्वेश्चन आहे आणि सोपाही आहे. चारही येतील, बरोबर, चारही येतील की शाळेबाहेरील संबंध जोडणे, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अध्ययन करणे, उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास करणे आणि आंतरव्यक्तिगत कौशल्य वाढवणं हा हेतू असतो विद्यार्थ्यांना प्रकल्प देण्याच्या पाठीमागचा, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संकलित मूल्यमापन. जसं आपण आंतरिक मूल्यमापन बघितलं तसं तुम्हाला इथं संकलित मूल्यमापनाचा हेतू विचारलाय. संकलित मूल्यमापनाचा हेतू खालीलपैकी कोणता आहे. काही शब्द मिसिंग झालेत, कोणता आहे इथे क्वेश्चन मार्क करा. ठीक आहे, ओके. संकलित
मूल्यमापन विद्यार्थ्यांचे अध्ययनातील प्रगतीचे मोजमाप. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे अध्ययनातील प्रगतीचे ठराविक कालावधीने करायचं, ठराविक कालावधीने मापन करणे. ओके, विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापनातील संकलित मूल्यमापनातील प्रगती यांच्यातील संबंध पाहणे. आकारिक मूल्यमापन म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती उणिवा दूर करण्यासाठी अध्ययन अध्यापनात आवश्यक ते बदल करणे. 409 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. संकलित म्हटलंय म्हणजे एकत्र, बरोबर. प्रगतीचं मूल्यमापन करणं, बरोबर, ठराविक कालावधीने. आकारित मूल्यमापन संकलित मूल्यमापनातला संबंध शोधणे. विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती उणिवा दूर करण्यासाठी अध्ययन अध्यापनामध्ये आवश्यक ते बदल करणे. तर हे सगळं याच्यामध्ये येईल. तर मूल्यमापनाचे जे प्रकार आहेत, जसं आपण आकारित मूल्यमापन बघितलं तसं तुम्ही इथं संकलित मूल्यमापन पण करून घ्या, बरोबर. संकलित मूल्यमापन लक्षात आलं. संकलित मूल्यमापन म्हणजे काय सांगा बरं मला कमेंट बॉक्स मध्ये. बघूया किती विद्यार्थ्यांना माहिती आहे. बीएड ला आपल्याला हे सगळं झालेलं असतं, फक्त रिवाइज करायचं असतं, बरोबर. खालीलपैकी उपयोजन दृष्टिकोनाचं कोणतं स्पष्टीकरण नाही. काय विचारलंय बघा, उपयोजन दृष्टिकोनाचं कोणतं स्पष्टीकरण नाही. पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी वाक्यप्रचारांचा दैनंदिन जीवनात उपयोग करतो. उपयोजन विद्यार्थी विज्ञानाचे नियम प्रत्यक्ष व्यवहारात वापरतो. विद्यार्थी दोन घटनांमधील परस्पर संबंध जोडतो आणि विद्यार्थी वस्तूंची यादी करतो. काय येईल उत्तर बघा 410 नंबरचा क्वेश्चन. उपयोजन म्हणजे दैनंदिन जीवनात वापर, प्रत्यक्ष व्यवहार, परस्पर संबंध, हे नाही येणार, हे स्पष्टीकरण नाही, बरोबर. हे स्पष्टीकरण नाही. समजलं. सोपे क्वेश्चन आहेत, काहीच अवघड नाहीये. ज्ञान रचनावाद वगैरे व्यक्तिमत्व याच्यावरचे क्वेश्चन थोडे स्टॅटिक होते, हे सोपे आहेत. खालीलपैकी कोणते विश्लेषण उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही. विद्यार्थी 1857च्या उठावाची कारणे सांगतो. विद्यार्थी जागतिकीकरणाच्या परिणामांचे विश्लेषण करतो. विद्यार्थी अमेरिकेत शटडाऊन होण्याचे भारतातील परिणाम सांगतो. विद्यार्थी अपूर्णांकाची संकल्पना सांगतो. उद्दिष्टाचं स्पष्टीकरण तुम्हाला विचारते, बरोबर. अपूर्णांकाची संकल्पना येईल का बघा. उठावाची कारणे सांगतो, बरोबर आहे. उद्दिष्टाचं स्पष्टीकरण विश्लेषण करतो, बरोबर आहे. परिणाम सांगतो, बरोबर आहे. हे चुकीचं आहे. हे उद्दिष्टाचं स्पष्टीकरण नाही. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संकलित मूल्यमापनाचे आयोजन करण्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे. संकलित मूल्यमापनाचे आयोजन वर्ग पातळीवर व्हावे. मूल्यमापनामध्ये आवश्यक लवचिकता ठेवावी. मूल्यमापन हे साचेबंद स्वरूपाचे असावे. कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना नापास करावे असं असतं का, नसतं. अनुपस्थित विद्यार्थ्यांचे शाळेत आल्यावर मूल्यमापन घ्यावे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही याची काळजी घ्यावी. 412 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, 3 नाही, 4 नाही, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. उत्तर आलं डी ऑप्शन, बरोबर. वैशिष्ट्य काय आहेत संकलित मूल्यमापनाचं, की आयोजन कसं झालं पाहिजे, वर्ग पातळीवर. मूल्यमापनामध्ये आवश्यक लवचिकता पण पाहिजे, बरोबर. शाळेत आल्यावर जे अनुपस्थित विद्यार्थी आहेत त्यांचं मूल्यमापन झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही याची काळजी सुद्धा इथं घेतली गेली पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शिक्षकाचे विद्यार्थ्यांसंबंधी कोणते उद्गार अयोग्य आहेत? शिक्षकाचे विद्यार्थ्यांसंबंधी. राहुल, तुझं अक्षर छान आहे, तू फलकावर मुख्य मुद्दे लिही. पहिलं विधान. रसिका, तू शाळेत नेहमी उशिरा येते, तू वर्गाबाहेर जा. तिसरं विधान. अनिल, तू कविता किती छान चालीत म्हणतो. डी सेंटेन्स आहे, गणेश, तू गणिताचं छानच सूत्र शोधून काढलंस. 413 नंबरचा क्वेश्चन बघा. हे आहे मोटिवेशन साठी, हेही मोटिवेशन साठी, हेही. हे चुकीचं आहे. वर्गाबाहेर जा असं नाही. का उशीर झाला, कारण काय आहे, असं करू नका, किंवा वेळेवर या असं सांगितलं पाहिजे. वर्गाबाहेर जा आहे चुकीचं आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे, अकारिक मूल्यमापनालाच काय म्हणून ओळखतात? अकारिक मूल्यमापनालाच काय म्हणून ओळखतात? व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक टप्प्याचा इथं विचार असतो, बरोबर. तर याला नैदानिक मूल्यमापन नाहीत म्हणत, स्थान निश्चिती मूल्यमापन नाहीत म्हणत, अंतिम मूल्यमापन पण नाहीत म्हणत. याला म्हणतात विकासात्मक मूल्यमापन. काय म्हटलं जातं? विकासात्मक मूल्यमापन. सगळं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून वाव मिळत नाही? विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून वाव मिळत नाही? लघुत्तरी, दीर्घोत्तरी, निबंधात्मक, वस्तुनिष्ठ. वस्तुनिष्ठ, बरोबर. वस्तुनिष्ठ. सगळ्यात जास्त वाव मिळतो निबंधात्मक मधून. लघुत्तरी, दीर्घोत्तरी मधून पण मिळतो, पण निबंधामधून जास्त वाव मिळतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नैदानिक कसोट्यांचा मुख्य उद्देश म्हणजे? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की नैदानिक कसोट्यांचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती आजमावणं. आता इथं तुम्हाला नैदानिक कसोट्या म्हणजे काय हे माहित पाहिजे, बरोबर. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमधील कच्चे दुवे शोधणं. सांगा, नैदानिक कसोट्या म्हणजे काय? बोला. कसोट्या आणि प्रकार, बरोबर. चला. नैदानिक चाचणी बघा. अध्यापन करण्यापूर्वी ठरवलेलं उद्दिष्ट किती साध्य झालं? नैदानिक चाचणी, बरोबर. काय येईल उत्तर? 416 नंबरचा क्वेश्चन. उद्देश काय आहे म्हटलंय? उद्देश काय आहे? 416. प्रगती आजमावणे नाही येणार, अध्यापन पद्धती सुधारणे नाही येणार, कच्चे दुवे शोधणे आणि घटकांची उद्दिष्टे किती साध्य झाली ते पाहणे. मुख्य उद्देश आहे प्रगतीमधले कच्चे दुवे शोधणे. ओके. 416 नंबरचा क्वेश्चन लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन विचारलेही जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समारोपात्मक मूल्यमापन काय म्हणून संबोधले जाते? समारोपात्मक मूल्यमापन काय म्हणून संबोधले जाते? अंतिम मूल्यमापन, विकासात्मक मूल्यमापन, निदानात्मक मूल्यमापन, क्षमताधिष्ठित मूल्यमापन. 417 नंबरचा क्वेश्चन. अंतिम मूल्यमापन, बरोबर. काय म्हणून ओळखलं जातं? अंतिम मूल्यमापन म्हणून संबोधलं जातं. लक्षात ठेवा. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे बघा. ज्ञान रचनावादाचे वर्गात उपयोजन करण्याचा फायदा खालीलपैकी कोणता नाही असा तुम्हाला इथं विचारलेला आहे. ठीक आहे, बरोबर. पहिला ऑप्शन आहे, विद्यार्थी हा ज्ञानाबाबतीत निष्क्रिय अध्ययन करता राहतो. विद्यार्थी ज्ञानाचे दैनंदिन जीवनात उपयोजन करतो. विद्यार्थी ज्ञानाची चिकित्सा करायला शिकतो. विद्यार्थ्यातील निर्णय प्रक्रियेचा विकास होतो. क्वेश्चन काय विचारलाय? ज्ञान रचनावादाचे वर्गात उपयोजन करण्याचा फायदा नाही असं विचारलंय, बरोबर. तर सुरुवातीला इथं तुम्हाला ज्ञान रचनावाद म्हणजे काय ते माहित पाहिजे. सांगू शकता कुणी? बघा, अलीकडे शिक्षण प्रक्रियेमध्ये हा शब्द खूप जास्त वापरला जातोय.
बरोबर. NCF 2005 चा पाया, आपला जो शिक्षण हक्क अधिनियम आहे 2008, 2009 शिक्षण हक्क अधिनियम, शिक्षण हक्क अधिनियम 2009 मध्ये आर्टिकल 29 मध्ये तुम्हाला ज्ञानरचनावादाची तत्व मिळतात. बरोबर. तर नव्या अनुभवांना सामोरे जाताना त्या अनुभवाच्या आशयांचा काय करायचंय, आपले जे पूर्वानुभव आहेत त्या पूर्वानुभवाच्या आधारे काय करायचंय, अर्थ लावून घ्यायचाय. बरोबर. आणि विश्व समजून घ्यायचंय. हा आहे ज्ञानरचनावादाचं तत्वज्ञान. पियाजे असतील, त्याच्यानंतर वायगोट्स्की असतील, ब्रुनर असतील, यांच्या विचारांशी साम्य आपल्याला दिसून येतं शिक्षण प्रक्रियेसंदर्भात. ओके. हा, ज्ञान हे स्टॅटिक नसून डायनामिक आहे. मनुष्य स्वतः शिकत असतो, स्वतः आपल्या ज्ञानाची रचना करत असतो. बरोबर. किंवा सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक आंतरक्रियेमुळे काय होतं, ज्ञानाची निर्मिती होते वगैरे वगैरे. तर उत्तर काय येईल बघा, उत्तर काय येईल. खूप मोठा टॉपिक आहे हा. तुम्ही पुस्तकातून कव्हर करू शकता किंवा आपण इथं घेऊया युट्यूब वरती जर विद्यार्थ्यांचे कमेंट आले तर. निष्क्रिय राहील का सांगा बरं, एवढं सगळं घरात असेल तर चूक आहे. तर हे चूक आहे. बाकी विद्यार्थी जीवनामध्ये उपयोजन करतो, विद्यार्थी ज्ञानाची चिकित्सा करायला शिकतो, विद्यार्थ्यातील निर्णय प्रक्रियेचा विकास पण होतो. लक्षात आलं, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते ज्ञानरचनावादी वर्गाचं वैशिष्ट्य असतं. एकाच पॉइंट वरती क्वेश्चन आहे, चांगला अभ्यास होतो. असते, विद्यार्थी गटातून सांघिक कार्य करतात, विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी अनुसरून अध्यापन करतात. बरोबर आहे. याच्यावरून तर तुम्हाला लक्षात येईल. बरोबर. तर हे दुसरं तर बरोबर आहे. शिक्षकांशी सुसंवाद साधतात, हेही बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की शिक्षकांशी सुसंवाद साधतात. बरोबर. ज्ञान हे निर्मितीशील स्वरूपाचे असते. बरोबर आहे. पाठ्यपुस्तके हेच चुकीचं आहे. बरोबर. विद्यार्थी गटातून सांघिक कार्य करतात, हेही बरोबर आहे. ज्ञानरचनावादी वर्गाची वैशिष्ट्ये. तर उत्तर काय येईल आपलं, 1, 2, 3 आणि 4. बघा, ज्ञानरचनावादाचे पॉइंट्स खूप जास्त आहेत जे तुम्हाला करावे लागतील. लक्षात आलं. शिकण्याची तयारी असेल, अध्ययन अनुभव असतील, हा ज्ञानरचना वादावर आधारित अध्यापन पद्धती, शाळा रंगवणे, फरशा रंगवणे, साहित्य तयार करणे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव देण्याची कोणती तत्व मी तुम्हाला आता सांगितले ज्ञानरचनावादाशी संबंधित नाही म्हटलंय. बघा, अध्ययन अनुभव हे स्मरणावर आधारित असतात. आहे का तत्व. अध्ययन अनुभव हे स्मरणावर आधारित असतात. आहे का तत्व. नसलेली विचारलेत. आहे. अध्ययन करताना विद्यार्थ्याला आज्ञाधारकता महत्वाची असते. चला बघा, नसलेलं विचारले म्हणजे पहिला ऑप्शन येईल. बरोबर, पहिला ऑप्शन येईल. अनुभव देण्याची तत्व म्हटले. बरोबर आहे. तर हे नाही, हेही नाही, हे नाही येणार आपल्या याच्यामध्ये. अध्ययनातून विद्यार्थी सर्जनशीलतेला वाव दिला जातो आणि आंतरक्रियामधून अध्ययन करतो. उत्तर काय येईल बघा. क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन समजून घ्या. तुम्हाला काय म्हटलंय, अनुभव देण्याची तत्वे ज्ञानरचनावादाशी संबंधित नाहीत. इथे काय केलं जातं, पूर्वानुभव आणि आत्ताचे जे आपले अनुभव दिले जातात त्याची सांगड घातली जाते. बरोबर आहे का. हो की नाही. सांगितले की मी तुम्हाला आता तत्व स्टॅटिक नसून डायनामिक आहे, स्वतः शिकतो वगैरे वगैरे. ओके. नव्या अनुभवाला सामोरे जातो आणि तिथं पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावतो. हे तत्वज्ञान आहे. त्याच्यामुळे पहिले 2 सेंटेन्स हे याच्यामध्ये बसणार नाही. तर उत्तर काय आलं आपलं, 1 आणि 2. बरोबर आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे सहकार्यात्मक अध्ययन. याचा अर्थ असा की
सहकार्यात्मक अध्ययन याचा अर्थ असा की समान उद्दिष्टे प्राप्त करण्यात सहकार्य भावनेनं कार्य करणं, एकमेकांच्या जमेच्या बाजू विचारात घेऊन त्याचा अध्ययनासाठी उपयोग करणं, विद्यार्थ्याला छोट्या छोट्या गटात कार्य करण्याची संधी देणं, वरील सर्व. सहकार्यात्मक अध्ययन याचा अर्थ काय आहे असं तुम्हाला विचारले. सहकार्यात्मक अध्ययन बरोबर आहे ना. समान उद्दिष्ट कार्य करण्यासाठी सहकारी भावनेने कार्य करणं, एकमेकांच्या जमेच्या बाजू विचारात घेऊन त्याचा उपयोग करणं, विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गटात कार्य करण्याची संधी देणं, वरील सर्व असे क्वेश्चन जे असतात ना कॉमन सेन्सनी पण सुटतात. त्याच्यासाठी जास्त काही डोकं लावायची गरज नसते, पण आपलं वाचन असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सहकार्यात्मक अध्ययनाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? जसं ज्ञान रचनावादावरती क्वेश्चन येतील तसं तुम्हाला सहकार्यात्मक अध्ययनावरती पण क्वेश्चन येतील. विद्यार्थ्यांमधील स्वकृतीशील अंतरक्रिया, लहान लहान गटामधून सामूहिक कार्य हे तर येणारच आहे. आपण पाठीमागे बघितलंय, बरोबर का? नाही येणार? येणार, पण तुम्हाला नसलेलं विचारलंय. व्यक्तिगत ध्येय, उद्दिष्टे बनवून स्पर्धात्मक अभ्यास. सहकार्यात्मक म्हटले ना, मग व्यक्तिगत येईल का? नाही येणार. परस्परांशी सकारात्मक अवलंबित्व. आता ही वैशिष्ट्य पण लक्षात ठेवा, जेणेकरून वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन आला तर तुम्हाला वैशिष्ट्य माहित असावी. इथं नसलेलं वैशिष्ट्य विचारले. लक्षात आलं? नसलेलं काय आहे? स्पर्धात्मक अध्ययन, व्यक्तिगत ध्येय हे नाही येणार. वैशिष्ट्य काय आहे? विद्यार्थ्यांमध्ये स्वकृतीशील अंतरक्रिया. लक्षात ठेवा, स्वकृतीशील अंतरक्रिया, लहान लहान गट, परस्परांशी सकारात्मक अवलंबित्व हे सहकार्यात्मक अध्ययनाची वैशिष्ट्य आहेत. असलेली आणि नसलेली दोन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. ज्ञान रचनावादी शिक्षक हे प्रामुख्याने काय करतात? अध्यापनामध्ये कृतीशीलतेला वाव देतात, महत्व देतात, बरोबर. नवीन ज्ञानाशी विद्यार्थ्यांचा संपर्क प्रस्थापित करतात, हे बरोबर आहे, बरोबर. विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवतात, बरोबर आहे का? बरोबर आहे. चला, 399 नंबरचा क्वेश्चन आपण बघतोय. कृतीशीलतेला महत्व देतात, बरोबर. मित्रत्वाचे नाते, विचार आणि कल्पनेला चालना. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षकाने वर्गाध्यापन करताना कोणत्या तत्वांचं पालन केलं पाहिजे? शिक्षकाने वर्गामध्ये अध्यापन करताना कोणत्या तत्वांचं पालन केलं पाहिजे? विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनास प्रेरणा दिली पाहिजे, विद्यार्थ्याला वर्गामध्ये स्व अभिव्यक्तीची संधी दिली पाहिजे, वर्गामध्ये समवयस्कांशी संवाद करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. सगळंच केलं पाहिजे, बरोबर. स्वयं अध्ययनासाठी प्रेरणा पण दिली पाहिजे, अभिव्यक्तीची संधी पण दिली पाहिजे, संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित पण केलं पाहिजे. म्हणजे काय येईल उत्तर? वरील सर्व. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मूल्यमापनाची सप्रमाणता आणि विश्वसनीयता वाढवायची. ठीक आहे, काय करायचंय? मूल्यमापनाची सप्रमाणता आणि विश्वसनीयता वाढवायची. परीक्षा यंत्रणेत कोणत्या पुनर्रचनेची गरज आहे? परीक्षा यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये कशाची गरज आहे? पहिला ऑप्शन आहे पाठांतरापेक्षा आकलनावर भर देणं, दुसरा आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर भर देणं, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून मूल्यमापनाचा प्रभावी वापर करणं आणि गुणांच्या ऐवजी श्रेणी पद्धतीचा वापर करणं, स्मरणावर भर देणारे अधिक प्रश्न विचारणं. 401 नंबरचा क्वेश्चन. चला, हे नाही येणार, बरोबर. आकलनावर भर दिला पाहिजे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर भर दिला पाहिजे, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याकडून मूल्यमापनाचा प्रभावी वापर झाला पाहिजे, गुणांच्या ऐवजी श्रेणी पद्धतीचा वापर झाला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 हे आहे आपलं आन्सर, बरोबर. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मूल्यमापनासंबंधी कोणत्या शिफारसी केल्या? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जो 2005 चा आहे, या आराखड्याने
मूल्यमापनाशी संबंधित कोणत्या शिफारसी केल्या? तोंडी परीक्षा, गटकार्य, प्रकल्प यांसारख्या नाविन्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीचा उपयोग करणं, हे आराखडा आपल्याला माहीतच असला पाहिजे बरं का. तर हे केलेलं आहे याच्यामध्ये. तोंडी परीक्षा, गटकार्य, प्रकल्प यांसारख्या नाविन्यपूर्ण मूल्यमापन पद्धतींचा उपयोग विद्यार्थ्याला नापास न करता त्याची पुन्हा लगेचच परीक्षा घेऊन त्यास वर्गोन्नती द्यावी, हेही बरोबर आहे. विद्यार्थ्याच्या चांगल्या बाबींची दखल घेऊन त्याच्या अडचणी असतील, त्रुटी असतील याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. तर हा आहे आराखडा. उत्तर येईल आपलं 1, 2 आणि 3. ठीक आहे. ओके, क्लिअर. चल, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शिक्षकाची कोणती कृती विद्यार्थ्यातील जिज्ञासा वाढीसाठी अपायकारक ठरते? पहिलं विधान आहे विद्यार्थ्याला प्रश्न विचारायला प्रोत्साहन देणं. दुसरं आहे विद्यार्थ्यांच्या कल्पक कृतीचं कौतुक करणं. विद्यार्थ्याने विचारलेल्या चुकीच्या प्रश्नाबद्दल हसणं आणि विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर शोधण्यास मदत करणं. हे अपायकारक ठरतं, लगेच हसणं, बरोबर. त्याच्यानंतर विद्यार्थ्याला गटकार्यात सहभागी न होता निरीक्षण करत बसल्याबद्दल समज देणं. काय येईल उत्तर बघा, 403 नंबरचा क्वेश्चन. 3 आणि 5 बरोबर. प्रोत्साहन दिलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, उत्तर शोधण्यास मदत केली पाहिजे. पण अपायकारक काय ठरेल? जर तुम्ही त्या विद्यार्थ्याला हसाल तर तो विद्यार्थी पुन्हा क्वेश्चन विचारणार नाही, त्याची जिज्ञासा वृत्ती तिथंच मरून जाईल, बरोबर. लक्षात आलं. समज पण नाही दिली पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आकारिक मूल्यमापन करण्यासाठी मुख्य तत्व कोणती? मूल्यमापन हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, पुस्तकामधून वाचून घ्या. तर आकारिक मूल्यमापन करण्यामागील मुख्य तत्व कोणतं? विद्यार्थ्यांची पूर्व प्रगती पाहणं, विद्यार्थ्याची अंतिम प्रगती पाहणं, विद्यार्थ्याकडे वर्गाध्यापन करताना दुर्लक्ष करून मुक्त स्वातंत्र्य देणं, विद्यार्थ्याला विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढवणं. काय येईल उत्तर बघा, 404 नंबरचा क्वेश्चन. आकारिक मूल्यमापन माहित पाहिजे आपल्याला, आकारिक मूल्यमापन म्हणजे काय. चला, बघा काय असतं आकारिक मूल्यमापन. विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमितपणे करायचं जे मूल्यमापन आहे त्याला म्हटलं जातं आकारिक मूल्यमापन, बरोबर. हा काही साधन तंत्र असतात वर्ग पातळीवर आकारिक मूल्यमापन करताना वापरावी लागतात. जसं की दैनंदिन निरीक्षण आहे, तोंडी काम आहे, प्रश्न उत्तरे, प्रकट वाचन, संभाषण, भूमिका अभिनय, प्रात्यक्षिक, उपक्रम. ओके, चला उत्तर काय येईल बघा. उत्तर काय येईल? मुख्य तत्व विचारले तुम्हाला, मुख्य तत्व विचारलेलं आहे. उत्तर काय येईल? विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करून गुणवत्ता वाढवायची, बरोबर. ओके, हा प्रत्येक टप्पा व्यक्तिमत्व म्हटले ना आपण. क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन बघा. डेफिनेशन लक्षात असले की उत्तरे येतात. आकारिक मूल्यमापन साधनं आताच मी तुम्हाला सांगितले, कोणतं साधन नाही आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण नसलेलं विचारलंय तुम्हाला. दैनंदिन निरीक्षण आहे, आहे बरोबर. आठवा, आता सांगितलं होतं दैनंदिन निरीक्षण आहे, आहे का नाही? आहे, बरोबर आहे. वार्षिक परीक्षा नाही. सोही कार्य, सोही कार्य 405 नंबरचा क्वेश्चन. सॉरी, इथं तोंडी कार्य करा, सोही नाही, तोंडी चुकून झालं, हे तोंडी कार्य, बरोबर. याला 3 नंबर द्या, तोंडी कार्याला 3 नंबर द्या. सत्रांत परीक्षा, प्रकल्प कार्य, काय उत्तर? नसलेलं विचारलंय तुम्हाला. बघा, प्रकल्प कार्य आहे, स्वाध्याय आहे, हे सगळं डेलीचं आहे, बरोबर. फक्त येणार काही नाही, वार्षिक परीक्षा आणि सत्रांत परीक्षा 2 आणि 4. कारण आकारित मूल्यमापन विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व आकार घेत असताना नियमित, याच्यामध्ये शब्द काय आहे? नियमित करायचं मूल्यमापन.
लक्षात आलं? नियमित करायचं हे मूल्यमापन आहे, याला म्हटलं जातं आकारित मूल्यमापन. लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांचे दैनंदिन निरीक्षण करण्याचा शिक्षकांचा खालीलपैकी कोणता हेतू नसतो? ठीक आहे. दैनंदिन निरीक्षण का करतात शिक्षक विद्यार्थ्यांचं? का करतात हे आधी माहित असलं पाहिजे. का करतात? अध्ययनविषयक सवयी पाहण्यासाठी करतात, शारीरिक मानसिक अडचणींचा मागोवा घेण्यासाठी, अध्ययन शैली जाणण्यासाठी. बरोबर. हेतू कोणता नसतो त्यांचा? वर्ग अध्यापनातून मोकळेपणा, हा हेतू नसतो. म्हणजे उत्तर काय आलं? हा ऑप्शन. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा आपला. ज्ञानरचनावादी शिक्षकाने, बघा, ज्ञानरचनावादी शिक्षकाने विद्यार्थ्यांना, 390 नंबरचा क्वेश्चन, विद्यार्थ्यांना डॅश डॅश करा, अध्ययनास प्रेरित करावे, वर्गाध्यापनात लवचिकता ठेवावी, विद्यार्थ्यांचे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि वरील सर्व. 390 नंबरचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन विचारलाय बघा. ज्ञानरचनावादी शिक्षकाने विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रेरित करावं, वर्गाध्यापनात लवचिकता ठेवावी, तिसरा आहे विद्यार्थ्यांचे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि वरील सर्व. 390 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. ओके. उत्तर काय येईल? वर्ग अध्यापनास प्रेरित पण करावं, लवचिकता पण ठेवावी, वैविध्यपूर्ण दृष्टिकोन सुद्धा स्वीकारण्याची तयारी ठेवावी. म्हणजे उत्तर काय आलं? वरील सर्व. आपण खूप सारे क्वेश्चन ज्ञानरचनावादावरती बघितलेत, लक्षात घ्या. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही पुस्तक घेतल्यानंतर याचं एक करेक्शन करा टॉपिक वाईज. तसं तर टॉपिक वाईज क्वेश्चन पण आहेत पुस्तकामध्ये, संकीर्णही आहेत आणि टॉपिक वाईज पण आहेत. थेरी वाचल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची तिथं प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ज्ञानरचनावादी वर्गाचे कोणते वैशिष्ट्य नाही? ज्ञानरचनावादी वर्गाचे कोणते वैशिष्ट्य नाही? पहिला ऑप्शन आहे समृद्ध आंतरक्रिया आहे, कल्पनांची पुनर्मांडणी आहे, संकल्पना आकलनावर भर आहे का? आहे. सूचनांवर भर, हे नाही. आता सतत आपण ज्ञानरचनावादावरती क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, त्याच्यामुळे तुम्हाला पटापट उत्तर येऊन जातील की समृद्ध आंतरक्रिया, कल्पनांची पुनर्मांडणी, संकल्पना आकलनावर भर, हे सगळे काय आहेत? हे सगळे ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये आहेत. वैशिष्ट्ये, तत्वे याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन फिरतायत, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ज्ञानरचनावादी शिक्षकाने अध्यापन करताना कोणत्या बाबींवर भर द्यावा? पहिलं आहे विधान, विद्यार्थ्यांना स्वयंजागरूक होण्यास प्रोत्साहित करावे. सेकंड आहे अध्ययन मार्गदर्शक, समुपदेशक आणि सुविधाता बनावे. तिसरं आहे सातत्यपूर्ण मूल्यमापनावर भर द्यावा आणि चौथा आहे वरील सर्व. 392 नंबरचा क्वेश्चन. 392 नंबरचा क्वेश्चन. काय केलं पाहिजे ज्ञानरचनावादी शिक्षकानं? तर या शिक्षकानं विद्यार्थ्यांना स्वयंजागरूक होण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. बरोबर. समुपदेशन आणि सुविधादाता बनलं पाहिजे, मार्गदर्शक, सातत्यपूर्ण मूल्यमापनावर भर दिला पाहिजे. तर या सगळ्याच गोष्टी ज्ञानरचनावादी शिक्षकाने केल्या पाहिजे. बरोबर. ओके. अध्यापन करताना हे सगळं करूनच त्यानं तिथं अध्यापन केलं पाहिजे. नेक्स्ट बघा. ज्ञानरचनेसाठी क्वेश्चन आहे, ज्ञानरचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? क्वेश्चन आहे ज्ञानरचनेसाठी खालीलपैकी कोणती कार्यनीती शिक्षकाने वापरू नये? फर्स्ट आहे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे. दुसरा आहे विद्यार्थ्याला चर्चेद्वारे संकल्पनांचे विविध पैलू समजावणे. थर्ड आहे विद्यार्थ्याला वर्गात विषय सोडून बोलू न देणे. चौथा आहे विद्यार्थ्याला सहकार्यातून अध्ययन करण्याची संधी देणे. विचार करा काय म्हटलंय? वापरू नये असं म्हटलेलं आहे की कोणती कार्यनीती शिक्षकांनी वापरू नये. ओके. प्रश्न विचारले पाहिजेत. बरोबर. चर्चेद्वारे विविध पैलू, पण विषय सोडून, हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. सहकार्यातून अध्ययन करण्याची संधी, हेही बरोबर आहे. काही पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात जे आपण तिथं लगेच लक्षात घेतो.
निगेटिव्ह सेंटेन्स आलं की आपल्याला लक्षात येतं की अरे इथं थोडंसं डाऊटफुल आहे, मे बी क्वेश्चनचं आन्सर हे असू शकतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली काही तुम्हाला विधानं दिलेत, 6 विधानं दिलेत तुम्हाला. ठीक आहे, विधानांवर विचार करा असं म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या भावना ओळखायला शिका, स्वतःचा राग इतरांवर व्यक्त करायला शिका, शिक्षकी पेशात समाधान ठेवणे, भावनिक अस्वस्थतेत विवेक कायम ठेवणे, इतरांवर दोषारोपण करायला शिका, नेहमी स्वतःविषयी असमाधान ठेवा. चुकीचं आहे, चुकीचं आहे. पण काय म्हटलंय, शिक्षकाने भावनिक बुद्धिमत्ता विकासासाठी कोणता मार्ग अवलंबू नये. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये आपल्याला सेंटेन्स तर लक्षात आलं की काय विचारलंय बाबा, बरोबर, काय विचारलंय, बरोबर. हां, भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा. चला पटापट आन्सर द्या. 1, 2 आणि 5, 2, 3, 5, 6. वेळ देते मी तुम्हाला, विचार करून मग आन्सर द्या. बरोबर. विद्यार्थ्यांच्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे का? शिकलं पाहिजे की नाही? विद्यार्थ्यांच्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे, हे तर बरोबर आहे. ओके, हे बरोबर आहे. बरोबर, स्वतःचा राग इतरांवर व्यक्त करायला शिका, हे बरोबर आहे का? चुकीचं आहे ना, चुकीचं आहे. मग आपल्याला 1 नको आहे, फक्त हा ऑप्शन जातो. 2 आपल्याला हवं आहे, बरोबर आहे. 2 इथं आहे, 2 इथं आहे, 2 इथं आहे. शिक्षकी पेशात समाधान ठेवणे येईल का? शिक्षकी पेशामध्ये समाधान ठेवणे येईल का? सांगा. चला, नाही येणार, बरोबर, येणार, बरोबर. 2, 3, 5 आणि 6. भावनिक अस्वस्थतेत विवेक कायम ठेवणे हे बरोबर आहे. जे चुकीचं आहे ना ते तुम्हाला विचारलंय, म्हणजे 2, 3, 5 आणि 6 हा आहे आपला आन्सर. भावनिक बुद्धिमत्ता विकासासाठी हे मार्ग शिक्षकांनी नाही अवलंबले पाहिजे. शिक्षकांनी काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांच्या भावना ओळखल्या पाहिजे, बरोबर. स्वतःचा राग इतरांवर व्यक्त करायला शिकवलं पाहिजे का विद्यार्थ्यांना? चुकीचं आहे. लक्षात आलं, क्लिअर. तर हे 2-3 सेंटेन्स इलिमिनेट झाले तर तुमचं उत्तर येऊन जातं. भावनिक बुद्धिमत्ता व्यवस्थित वाचून घ्या पुस्तकामधून. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बुद्धिमत्तेसंबंधी कोणते विधान चुकीचे आहे? बुद्धिमत्तेसंबंधी कोणते विधान चुकीचे आहे? ती जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता आहे. जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता आहे. ती समस्या सोडवण्यासाठी कृतिशील राहते. ती परिस्थितीशी समायोजन करायला शिकवते. वातावरणाचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. चला 258 नंबरचा क्वेश्चन आन्सर द्या. 258 नंबरचा क्वेश्चन. ओके, बघा, बुद्धिमत्ता जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता आहे, बरोबर. समस्या सोडवण्यासाठी कृतिशील आहे, हेही बरोबर आहे. परिस्थितीशी समायोजन करायला शिकवते, हेही बरोबर आहे. वातावरणाचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही, हे चुकीचं आहे, बरोबर. होतो की परिणाम का होत नाही? होतो, बरोबर. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. राहुलला शिक्षकांनी सांगितल्याबरोबर संख्या वर्ग करता येतात. सूत्र लक्षात राहतात. गणिताच्या नवीन पद्धती शोधण्यात त्याला रस आहे. या वर्णनावरून गाईस यांनी सांगितलेली
कोणती बुद्धिमत्ता राहुलची असेल? गाईड्स यांनी सांगितलेले बुद्धिमत्ता विचारले तुम्हाला इथं. पहिला ऑप्शन आहे आंतरव्यक्तिगत संबंधविषयक बुद्धिमत्ता, स्व अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता, तर्कगणितीय बुद्धिमत्ता. सोपा क्वेश्चन आहे की नाही. उत्तर तर आहे तर्कगणितीय, बरोबर, पण हे आंतरव्यक्तिगत संबंधविषयक बुद्धिमत्ता, स्व अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता हे तुम्ही करून ठेवा, कारण याच्यावरती जर तुम्हाला क्वेश्चन विचारले अशा प्रकारे एक्झाम्पल देऊन तर तिथं तुम्हाला उत्तरं आली पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संख्यांमधील संबंध ओळखणे, कार्यकारण भाव जाणणे, आकडेमोड करण्याच्या क्षमतेत कोणती बुद्धिमत्ता म्हणतात? अवकाशविषयक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता तर नाही. शरीरगती कुशलता बुद्धिमत्ता म्हणतात का? नाही. तर्कगणितीय, बरोबर. आकडेमोड म्हणजे काय ना, तर्कगणितीय. पण या क्वेश्चनमधून शिकायचं आहे काय तुम्हाला? हे अवकाशविषयक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता, शरीरगती कुशलता बुद्धिमत्ता यांचे एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकामधून वाचायचे. जसं तुम्हाला तर्कगणितीय बुद्धिमत्तेवरती क्वेश्चन आला तसं बुद्धिमत्तेच्या या प्रकारांवरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर आपला हा जो सेट आहे हा सेट आपला इथं संपतोय. नेक्स्ट सेशनमध्ये आपण स्पेसिफिक टॉपिकवरती क्वेश्चन घेऊया. सेशन कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.